आता जो महाराष्ट्रामध्ये महापुरुषांवर जे चिखलफेक करण्याचं काम हे जे सरकारमध्ये बसलेले हे लोक करत आहेत, त्या लोकांचा सर्वप्रथम आम्ही इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। सर्वप्रथम या शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री जे दीपक केसरकर आहेत, त्यांनी अगोदर चाचपणी केली की आपल्याला स्वतःला आवडणारे जे श्लोक आहेत ते आपण पहिल्यांदा शालेय शिक्षणामध्ये आणावे असा त्यांचा मानस आहे। पण मी दीपक केसरकरांना असं सुचवतो की त्यांनी अगोदर मनुस्मृती ही आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये राबवावी आणि तो आलेला अनुभव आपण नंतर सार्वजनिक करावा। त्यानंतर आपण बघू की तो किती जणाला ते श्लोक आवडतात आणि ते आवडणारे श्लोक पहिला आपण कुटुंबामध्ये राबवा आणि त्यानंतर जे जितेंद्र आव्हाडांनी जे खोटी पुरोगामीचा चेहरा घेऊन फक्त आंबेडकरी नाव घेऊन या राजकीय क्षेत्रामध्ये वावरतात, त्यांना फक्त आंबेडकर नाव हे फक्त जेव्हा त्यांना अडचण येते तेव्हा ते सोयीस्कर वाटतं। त्यांनी जे अनावधानाने म्हणतात पण त्यांचा खरा चेहरा समोर येतो अशा कृत्यातून इतके मोठे ते नेते समजतात स्वतःला, तर त्यांनी एखादं आंदोलन करताना थोडी आपली चाचपणी करावी की आपली बुद्धी कुठं जागेवर आहे का, एवढंच मी त्यांना सांगू शकतो। आणि या ठिकाणी लातूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही इथं तीव्र शब्दामध्ये इथं निषेध व्यक्त करतो। आम्ही महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदे सरकारनं मनुस्मृतीच्या ओव्यांचा समावेश शालेय शिक्षणामध्ये घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी असून हे सरकार परत मनुचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शासनाचा आम्ही तीव्र अशा शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। या फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्रामध्ये परत मनुचं राज्य येऊन इथल्या गोर गरीब शोषित पीडित महिलांना परत मनुच्या त्या जाचक घाटीला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी या सरकारनं निर्माण केली।